नमस्कार मित्रांनो. आपल्या पद्यातील एक ओळ आहे, मै नाही तू ही निरंतर, मंत्र जपता कार्य करता, कंटकोसे पूर्ण पतपर, सहज चलता कार्य करता. कार्य करता जानता है हर हृदय संवेदना, मातृभूकी वंदना कर मातृभूकी वंदना. कार्यकर्ता हा कधीही मी या भावनेतून काम न करता आपण या भावनेतून काम करत असतो. कार्यकर्ता हा काम करत असताना त्याला कितीही अडचणी येऊ द्या, अनेक संकटे येऊ द्या, तो कधीही न डगमगता आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असतो. कारण कार्यकर्ता काम करत असताना त्याला समाजातील प्रत्येक समस्येची जाणीव असते. ह्याच ध्येयाने तो वाटचाल करत असतो. कारण तोच खऱ्या अर्थाने या मातृभूमीची, या देशाची सेवा करत असतो. पण आज जर बघितलं तर हाच कार्यकर्ता आज दुरापास्त होत चाललेला आहे. हाच कार्यकर्ता दुर्लक्षित केला जात आहे. कार्यकर्ता हा त्या पक्षाचा, हा त्या संघटनेचा पाया असतो. आपला पाया जेव्हा मजबूत होतो तेव्हाच त्याच्यावरती इमारत ही मजबूत उभी राहते. जर आपला पाया खचला तर त्या इमारतीला धक्का लागायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपली मुळं घट्ट करण्याकडे आपला कल असला पाहिजे. आपला पाया मजबूत करण्याकडे आपला कल असला पाहिजे. जेव्हा एखाद्या पक्षासाठी समाजामध्ये पोषक असं वातावरण तयार होतो तेव्हा प्रत्येकाला असं वाटायला लागतं, हे जे सगळं वातावरण तयार झालेलं आहे हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, हे सगळं मी केल्यामुळे झालेलं आहे. परंतु यामागचा इतिहास जेव्हा आपण खऱ्या अर्थाने पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं, यामागे अनेक वर्षांच्या कार्याची तपश्चर्या असते. अनेक कार्यकर्ते झटलेले असतात, अनेक कार्यकर्त्यांचा योगदान असतो, अनेक कार्यकर्ते आंदोलनं केलेली असतात, अनेक कार्यक्रम झालेले असतात, वेगवेगळे सभा झालेल्या असतात, समाजामध्ये मिळून मिसळून आपले विचार पोचवलेले असतात. यामुळे आपण आपल्यासाठी या पद्धतीचा एक पोषक वातावरण तयार झालेला असतो. मग हा पोषक वातावरण जेव्हा तयार होतो तेव्हा यामागचा खरा सूत्रधार कोण आहे तर तो कार्यकर्ता असतो. आणि हाच कार्यकर्ता हा दुर्लक्षित होत असेल तर मी जसं म्हणालो तर कार्यकर्ता हा त्या पक्षाचा पाया असतो. जर पाया खचला तर इमारतीला धक्का लागायला वेळ लागणार नाही. त्यामुळे कार्यकर्ता हा जपता आला पाहिजे. कार्यकर्त्याला मान सन्मान दिला पाहिजे. कार्यकर्त्याला मोठं करता आलं पाहिजे. तरच आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू असं होईल. कारण कार्यकर्त्याशिवाय पक्ष नाही आणि पक्षाशिवाय कार्यकर्ता नाही, एवढं मंत्र आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केलं पाहिजे. एवढंच या निमित्ताने सांगावं असं वाटतंय. धन्यवाद.